आज आपण 10वा धडा बघणार आहे, इयत्ता 8वी बहुपदीचा भागाकार, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. खूप बेस्ट चॅप्टर आहे आणि सर्वात जास्त पेपरला याच्यावर प्रश्न येतात. चला त्याआधी थोडंसं आपण मागील वर्षी इयत्ता 7वीचा थोडासा अभ्यास करू. बघा लक्ष द्या. प्रश्न पहिला 2a अधिक 3a, 2a अधिक 3a. चला माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, 2 पेन आणि 3 पेन, टोटल किती पेन व्हावं लागले? 5. 2 पेन आणि 3 पेन बरोबर 5 पेन होतात, बरोबर? 2 पेन आणि 3 पेन, 5 पेन का 5 पेन्सिल होते त्याचे ऑटोमॅटिक? नाही. 5 पेनच होईल ना. तसं 2a आणि 3a टोटल होणार 5a. कळलं? याला म्हणायचं 5a. आता हे 5a उत्तर कसं आलं बघा. याच्या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे? कॉमन काय? a कॉमन आहे. चला a कॉमन काढलं. हा इथं राहिले 2 अधिक 3 बरोबर. चला 3 आणि 2 5. आणि हे जसं 5. चला हे झालं. पुढचं 3p गुणिले p चा वर्ग. इथे घातांक काहीच नाही, याचा अर्थ घातांक किती आहे? काहीच नसतो म्हणजे एक असतो ना. पाया समान असताना घातांकाची बेरीज होते. आपण झालोय ना आता. If the base is same, then we add their index. Index म्हणजे त्याचा घातांक. हे 3 जशाला तसं. पाया समान आहे, घातांकाची बेरीज 2 आणि 1 3 म्हणजे p चा घातांक 3. उत्तर आलं. पुढचं 7b वजा 4b. सर याच्यात कॉमन काय आहे? दोन्हीमध्ये b कॉमन आहे ना. इकडे बघा, इथे b कॉमन आहे, इथं सुद्धा b कॉमन आहे. तर आपल्याला काय करायचं? b कॉमन काढायचं. हे बघा मी b काढलं कॉमन. इथे किती राहिले? हे b काढले तर कॉमन. इथे किती राहिले? 7. हे 7. हे वजाला वजा. इथे किती राहिले? 4. चला 7तून 4 गेले 3. उत्तर येणार 3. तर 3 येणार आणि p कशाला? उत्तर आलं 3b. कळलं? पुढचा प्रश्न 5m चा वर्ग गुणिले 3m चा वर्ग. चला आधीच्या संख्या त्यांचा गुणाकार करून घ्या. 5 आणि 3 चा गुणाकार. We have to multiply 5 and 3. 5 3 जा 15. 15 बरोबर. हा m square into m square. If the base is same, then we add their index. हा m. चला दोन्ही घातांकाची बेरीज करा. 4. 15 m चा m आणि त्याचा m चा 14 घातांक. चल लक्षात आलं तुम्हाला? सोपं आहे का नाही? लिहून घ्या. आणि गणिताचा अभ्यास कसा करायचा? प्रॅक्टिस करायची. घरी आप प्रॅक्टिस करावं लागेल, ते आणखी सोपा जातो.